विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण NFT विचार केला होता. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर या प्रणालीचा आपण विचार केला होता. तर पैसे ट्रान्सफर करण्याची ही एक प्रक्रिया आहे. तर जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत रक्कम जर ट्रान्सफर करायची असेल तर ती NFTच्या सहाय्याने करता येते. पण व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक लोकांना यापेक्षासुद्धा रक्कम जास्त ट्रान्सफर करावयाची असते किंवा सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा काही वेळेला 2 ते 3 लाखापेक्षासुद्धा जास्त रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर किंवा दुसऱ्या बँकेच्या खात्यावरती जमा करावयाची असते. अशा वेळेला RTGS ही पद्धत वापरली जाते. म्हणजेच कमी रकमेसाठी NFT वापरतात आणि जास्त रक्कम जर ट्रान्सफर करायची असेल तर RTGS ही पद्धत बँक वापरत असते. तर RTGSलाच मराठीमध्ये वास्तव समग्र समेट सेवा असे म्हणतात. वास्तव समग्र समेट सेवा आणि इंग्लिशमध्ये त्याला RTGS. RTGSचा फुल फॉर्म आहे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. तर 2004 पासून भारतात RTGS प्रणाली बँकांमध्ये वापरण्यात येऊ लागली आहे आणि रिझर्व्ह बँकेने ह्या प्रणालीची जबाबदारी घेतली असून रिझर्व्ह बँकेत समाशोधनाचे कार्य दिवसरात्र सुरू असते. तर या RTGS या पद्धतीनुसार रकमेचे एका बँकेतील खात्यातून दुसऱ्या बँकेत स्थानांतर वास्तव वेळेत आणि समग्र समेट पद्धतीने होते. तर अजूनपर्यंत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करायची असेल तर चेकचा DDचा वापर केला जात होता. म्हणजेच डिमांड ड्राफ्टचा वापर केला जात होता. खातेदारांनी दिलेला चेक किंवा DD हा बँकांमध्ये देवघेवीचे व्यवहार या चेकच्या आणि DDच्या सहाय्याने होत होते. एका भागातील बँकेच्या खात्यावर जमा केलेला धनादेश किंवा चेक दुसऱ्याने दिलेल्या त्याच्या बँकेचा असेल तर त्याचे हस्तांतर देय बँकेच्या खात्यावर देणी बाजूला नोंदवले जात होते आणि ग्राहकांच्या खात्यात तो जमा बाजूला केला जात होता. तर यालाच क्लिअरिंग असे म्हटले जात. तर या पद्धतीला बराच वेळ लागत होता. पण RTGS या पद्धतीमध्ये कमीत कमी वेळात एका व्यक्तीच्या खात्यातून त्याच व्यक्तीच्या दुसऱ्या बँकेच्या खात्यात किंवा एका व्यक्तीच्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम तात्काळ ही ट्रान्सफर केली जाते. तर अशा रीतीने मोठ्या रकमेचे हस्तांतरण करण्यासाठी RTGS पद्धत वापरली जाते. तर RTGS प्रकारातील किंवा RTGS पद्धतीतील विविध घटक कोणते आहेत किंवा एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यात पैसे कसे ट्रान्सफर केले जातात आणि त्यासाठी कोणकोणते घटक हे कार्यान्वित असतात त्यांचा विचार आता आपण करूया. त्यातली पहिली महत्त्वाचा घटक म्हणजे रिझर्व्ह बँक किंवा मध्यवर्ती बँक. तिलाच आपण RBI असंही म्हणतो. तर RTGS या प्रणालीमध्ये रिझर्व्ह बँकेची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कारण रिझर्व्ह बँकेच्या संगणक प्रणालीशी सदस्य बँकेचे संगणक हे जोडलेले असतात. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे सर्व्हरची व्यवस्था केलेली असते आणि या सर्व्हरच्या सहाय्याने सदस्य बँकेचे सर्व्हर हे जोडले जात असतात. म्हणजे RTGSची पहिली माहिती ही त्या बँकेकडून रिझर्व्ह बँकेकडे जात असते. ज्या बँकेकडून आपण व्यवहार करतो आहे त्या बँकेकडून पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेकडे जात असते. दुसरा घटक आहे सदस्य बँका. बँकेला आपल्या ग्राहकांना RTGS सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम रिझर्व्ह बँकेला अर्ज करावा लागतो. रिझर्व्ह बँक तो अर्ज मंजूर करून त्यांना RTGS सदस्य करून घेतात. सदस्याचे ABCD असे 4 प्रकार पडतात. प्रत्येक सदस्याला रिझर्व्ह बँकेत RTGS समेट समाशोधन खाते हे उघडावं लागतं. हे एक प्रकारचं चालू खातं असतं आणि या चालू खात्यात नेहमी पुरेशी रक्कम ही शिल्लक ठेवावी लागते.
RTGSची रक्कम देताना या खात्यामध्ये नावे केली जाते, म्हणजेच डेबिट केली जाते व प्राप्तकर्त्याच्या खात्यामध्ये ती क्रेडिट होत असते, जमा केली जात असते. त्याच्यानंतर तिसरा घटक आहे बँक शाखा. सदस्य बँकेच्या सर्व शाखा या सदस्य बँकेच्या सर्व्हरशी नेटवर्कने जोडलेल्या असतात. ग्राहकाकडून आलेली रक्कम देण्याबाबतची लेखी विनंती त्या आपल्या बँकांना कळवितात. RTGS पद्धतीत एक बँक ही पैसे पाठवणारी असते आणि दुसरी बँक ही RTGS माध्यमातून पैसे प्राप्त करणारी असते आणि ती प्राप्तकर्त्यास देणारी असते. ती बँक रिझर्व्ह बँकेमार्फत रक्कम जमा करून प्राप्तकर्त्यास देत असते. चौथा घटक आहे पाठविणारी व्यक्ती. तर RTGSद्वारे पैसे पाठवणारी व्यक्ती म्हणजेच प्रेषक ही व्यक्ती इंटरनेट बँकिंग वापरणारी व व्यवहार करण्याचे अधिकार असणारी असावी लागते. ती अर्जाद्वारे रक्कम पाठवण्याबाबत आपल्या बँकेला लेखी विनंती करते. अर्ज म्हणजे एक छोटी स्लिपच असते, एक छोटा फॉर्म असतो. तो फॉर्म ज्या व्यक्तीला दुसऱ्या खात्यामध्ये किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा करायचे आहे, पाठवायचे आहे, तर त्या व्यक्तीला एक बँकेतून फॉर्म घ्यावा लागतो आणि त्या फॉर्ममध्ये रक्कम किती पाठवायची आहे, ती रक्कम ज्याच्या खात्यात ती रक्कम पाठवायची आहे त्या व्यक्तीचे खाते किंवा त्या बँकेचं या व्यक्तीचं खातं, त्याचा क्रमांक, त्याचप्रमाणे प्राप्तकर्ता बँकेचं नाव, प्राप्तकर्ता खातेदाराचं नाव, प्राप्तकर्ता बँकेचा IFSC कोड, त्याचप्रमाणे पाठवणाऱ्याचे नाव, पत्ता, खाते क्रमांक व मोबाईल क्रमांक इत्यादीचा उल्लेख हा त्या फॉर्ममध्ये असतो. आणि पाचवा घटक म्हणजे प्राप्तकर्ता, म्हणजे ज्याला रक्कम मिळते तो. तर रक्कम प्राप्तकर्ता हा ज्या बँकेमार्फत त्याला रक्कम प्राप्त होते त्या बँकेचा तो मात्र खातेदार असावा लागतो, त्या बँकेत त्याचं खातं असावं लागतं. म्हणजे ज्या व्यक्तीला आपल्याला रक्कम पाठवायची आहे तर त्या व्यक्तीचंही खातं त्या बँकेत आहे की नाही याचा आधी विचार करावा लागतो आणि म्हणून त्या व्यक्तीचं जर खातं नसेल तर त्याच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकत नाही. तर अशा रीतीने हे 5 घटक RTGS प्रणालीमध्ये सहभागी असतात. तर या RTGSद्वारे रक्कम पाठवण्याची प्रक्रिया कशी होते याचा विचार आता आपण करूया. तर जास्त रक्कम पाठवण्याची किंवा मोठी रक्कम त्वरित पाठवण्याची ही एक अत्याधुनिक सुविधा आहे आणि खातेदार आपल्या खात्यातून देशाच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या व्यक्तीला या सुविधेमार्फत त्वरित रक्कम पाठवू शकतो. तर या सुविधेमध्ये जी प्रक्रिया अवलंबली जाते त्या प्रक्रियेचा आपण आता विचार करूया. पहिला भाग म्हणजे विनंती. ज्या खातेदार ग्राहकास रक्कम पाठवायची असेल तो आपल्या बँकेला प्रथम विनंती अर्ज करतो. बँकेत छापील स्वरूपाचे अर्जही उपलब्ध असतात. त्यात आवश्यक ती माहिती भरून रकमेचा धनादेश जोडून ग्राहक बँकेला देतो. धनादेश म्हणजे भरणा पावती भरून. दुसरा भाग म्हणजे संदेश प्रसारण. ग्राहकाकडून अर्ज आल्यानंतर बँकेची शाखा आपल्या बँकेला ग्राहकाची रक्कम पाठवण्याबाबतचा संदेश कळवितात. संदेश बँक डिजिटल कार्डसह अगर पासवर्ड आधारित पद्धतीने रक्कम प्रदानाचा संदेश तयार करून तो संदेश रिझर्व्ह बँकेकडे पाठवला जातो किंवा रिझर्व्ह बँकेकडे तो जात असतो. म्हणजे ज्या बँकेतून आपण हे काम करत असतो त्या बँकेतून प्रथम रिझर्व्ह बँकेला माहिती पाठवली जात असते. तिसरा भाग म्हणजे नोंद. रिझर्व्ह बँकेकडे संदेश आल्यानंतर रिझर्व्ह बँक संबंधित बँकेच्या असलेल्या RTGS खात्याला नावे करून रक्कम प्राप्त करणाऱ्या बँकेच्या खात्याला जमा करते. मग ज्या बँकेतून आपण हा व्यवहार करतो आहे त्या बँकेतून तेवढी रक्कम ही डेबिट केली जाते आणि ज्या बँकेत ही रक्कम जाणार आहे त्या बँकेत ती क्रेडिट होत असते, जमा होत असते. चौथा भाग आहे प्राप्तकर्ता बँकेला संदेश. रिझर्व्ह बँकेने नोंद केल्यानंतर रक्कम प्राप्तकर्ता बँकेला रिझर्व्ह बँकेकडून संदेश पाठवला जातो. रक्कम जमा केल्याची माहिती दिली जाते व त्यानुसार प्राप्तकर्त्याची बँक ही प्राप्तकर्त्याला म्हणजे ज्याच्या खात्यावर ते क्रेडिट होणार आहे त्याला मेसेज पाठवते.
नंतर 5वा भाग म्हणजे रक्कम प्राप्त करणे. ज्या व्यक्तीला रक्कम येणार असेल ती व्यक्ती बँकेकडून मेसेज प्राप्त झाला की ती रक्कम काढू शकते. मग अशा रीतीने प्राप्त करते म्हणजे ज्याच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो किंवा ईमेलवर मेसेज येतो की अशी रक्कम ही क्रेडिट झालेली आहे आणि तो ती रक्कम काढू शकतो. 6वा भाग म्हणजे शुल्क. RTGS रक्कम पाठवण्याचे शुल्क रक्कम पाठविणाऱ्या ग्राहकाकडून वसूल करण्यात येते. हे लक्षात ठेवा की हे जे तो काही चार्ज लागत असतो तर तो चार्ज जी व्यक्ती रक्कम पाठवित आहे त्याच्याकडून वसूल केला जात असतो. प्राप्तकर्त्याकडून तो वसूल केला जात नाही, तर रक्कम पाठवणाऱ्या व्यक्तीकडून वसूल केला जात असतो. साधारणतः 2 ते 5 लाखापर्यंत 25 रुपये असतात आणि 5 लाखाच्या वर रक्कम असेल तर 57 रुपये आकारले जातात. तर अशा रीतीने 2 ते 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम पाठवायची असेल तर 25 रुपये हा चार्ज लागतो आणि 5 लाखाच्या वरती असेल तर 57 रुपये चार्ज लागतो. तर रक्कम केव्हा पाठवण्यात आहे यानुसार सुद्धा शुल्क आकारणी केली जात असते की रक्कम केव्हा पाठवली जात आहे. तर पुढचा मुद्दा आहे कालावधी. तर 26 मार्च 2004 पासून भारतात रिझर्व्ह बँकेने RTGS ही सुविधा सुरू केली असून ही सुविधा वर्षभर सुरू असते. साधारणतः बँकेच्या जी वेळ आहे त्या वेळेमध्ये हे काम होत असतं. तर जवळजवळ सर्वच बँकांनी RTGSचे सभासदत्व स्वीकारलेले आहे. एवढेच नाही तर सहकारी बँकांनासुद्धा RTGSची सुविधा प्राप्त करण्याची सवलतही मिळालेली आहे आणि त्यासुद्धा आपल्या ग्राहकांना ही सुविधा पुरवत आहे. आणि या RTGS पद्धतीत कोणताही धोका नसतो. समजा काही अपरिहार्य कारणांमुळे किंवा काही चुकांमुळे रक्कम प्राप्तकर्त्याला मिळाली नाही तर ती रक्कम 2 तासाच्या आत रक्कम पाठवणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा होत असते. समजा काही खाते नंबर चुकला, IFSC कोड चुकला, बँकेचं नाव चुकलं तर ती रक्कम प्राप्तकर्त्याला मिळू शकत नाही कारण चुकीचा ॲड्रेस असतो आणि म्हणून मग ती रक्कम पुन्हा खातेदाराच्या खात्यावर जमा होते आणि खातेदाराला तसा मेसेज येतो. आणि म्हणून जरी रक्कम गेली पण काही अडीअडचणींमुळे ती प्राप्त करायला मिळू शकली नाही तरीसुद्धा पाठवणाऱ्या व्यक्तीचे पैसे वाया जात नाही, ते त्या व्यक्तीच्या खात्यावरती पुन्हा जमा होत असतात. तर अशा रीतीने ही RTGS सुविधा ही बँकेने जी पैसे ट्रान्सफर करण्याची उपलब्ध करून दिलेली आहे तिचे अनेक फायदे आहेत. त्या फायद्यांचा विचार आता आपण थोडक्यात करूया. पहिला फायदा म्हणजे वेळेची बचत होते. रक्कम त्वरित पाठवता येते आणि त्यामुळे वेळेचा अपव्ययही टाळता येतो. कमीत कमी वेळात रक्कम ही ट्रान्सफर होते. दुसरा मुद्दा म्हणजे प्राप्तकर्त्यास त्वरित रक्कम प्राप्त होते. ज्या व्यक्तीला आर्थिक गरज आहे अशा व्यक्तीलासुद्धा इतर व्यक्तींकडून अशा रीतीने पैसे हे मागविता येत असतात आणि त्या व्यक्तीला रक्कम त्वरित प्राप्त होत असते. बऱ्याच वेळेला हॉस्पिटलचा खर्च करण्यासाठी त्यांच्याजवळ जर एवढी मोठी रक्कम नसेल तर ते नातलगांना विनंती करतात आणि नातलग लोक तात्काळ RTGSद्वारे आपल्या नातलगांना ही रक्कम पाठवित असतात आणि त्यामुळे त्यांना हॉस्पिटलचं बिल भरून लगेच आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवता येत असतो. अशा रीतीने प्राप्तकर्त्याला त्वरित रक्कम प्राप्त होत असते. तिसरा मुद्दा म्हणजे उद्योजकांच्या दृष्टीने सुद्धा सोयीस्कर पद्धत आहे. उद्योजकांचेही लाखोचे व्यवहार असतात आणि त्यांना पैसे ट्रान्सफर करावे लागत असतात. यामध्ये RTGSमुळे त्यांची वेळेची बचत होते, त्यांना तिथे जायची गरज राहत नाही आणि त्रासही होत नाही, खर्चाचीही बचत होत असते. चौथा मुद्दा म्हणजे आर्थिक व्यवहाराची पूर्तता. तर समजा जर कुणाचं काही देणं असेल तर RTGSद्वारे ते तात्काळ देता येतं आणि त्यामुळे आर्थिक व्यवहार हा पूर्ण करणं सोयीस्कर होतं. पाचवा मुद्दा RBIचं नियंत्रण. महत्त्वाचं म्हणजे ही जी कार्यप्रणाली बँकांनी सुरू केलेली आहे RTGSची
तर हिच्यावर पूर्णपणे RBIचं नियंत्रण आहे, रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे. रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही बँक RTGS सुविधा आपल्या ग्राहकांना देऊ शकत नाही. आणि प्रथम रिझर्व्ह बँकेकडेच मेसेज जात असतो ह्या RTGS प्रणालीची प्रक्रियेचा, आणि नंतर रिझर्व्ह बँक त्याच्यावर कारवाई करत असते. 6वा मुद्दा म्हणजे सोयीस्करपणा असतो. तर या प्रणालीमध्ये सोयीस्करपणा आहे. पाठवणाऱ्याच्या दृष्टीने सुद्धा ही पद्धत सोयीस्कर आहे आणि प्राप्तकर्त्याच्या दृष्टीने सुद्धा ही पद्धत सोयीस्कर आहे. कारण दोघांचाही वेळ वाचतो, त्रास वाचतो, खर्च वाचत असतो. कमीत कमी वेळात रक्कम ही ट्रान्सफर होत असते आणि म्हणून प्राप्तकर्त्याच्या दृष्टीने सोयीस्कर आहे आणि ज्या व्यक्तीला रक्कम पाठवायची आहे त्या व्यक्तीच्या दृष्टीने सुद्धा ही पद्धत सोयीस्कर असते. तर अशा रीतीने आधुनिक तांत्रिक किंवा तंत्रज्ञानात्मक प्रणालीचा हा एक महत्त्वाचा भाग आहे की बँकिंग क्षेत्रामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची ही एक योग्य पद्धत